नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक जयराम कालेकर, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस. आपण सर्वजण काल मित्र भेटलो, अनेक चर्चा झाल्या. माझ्या त्या प्रेसवरनं अनेक लोकांनी मला शुभ आशीर्वाद दिले. अनेक ठिकाणी मला फोनाफोनी झाली. आपण या निवडणुकीमध्ये राहा असे आम्हाला सर्व ठिकाणी सर्वच ग्रामस्थांकडून आग्रह करण्यात आला. त्याबद्दल त्या सर्व ग्रामस्थांचे आणि मतदारांचे मी आभार मानतो. मित्रहो, हा जो लढा आहे हा मी नक्कीच माणगावसाठी लढत राहणार यापुढेही सुद्धा. परंतु सांगण्याचा विषय असा आहे की 2002 ते 2007 मध्ये या जिल्हा परिषद प्रवर्गामध्ये ओबीसीचं आरक्षण जाहीर झालं होतं. त्यानंतर अद्याप गेली 20 वर्ष ह्या प्रकारचं आरक्षण जाहीर झालं नव्हतं. माणगावमध्ये एकूण 2 उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतून माणगावचं कुठेतरी नुकसान होऊ नये, माणगावच्या अस्मितेचं कुठेतरी नुकसान होऊ नये या कारणास्तव मित्रहो आज मी हा लढा किंवा या ठिकाणची निवडणुकीमध्ये माघार घेत आहे. मुद्दा दुसरा असा आहे की या निवडणुकीसाठी ज्या लोकांनी मला ज्या लोकांनी मला साथ दिली आहे त्या सगळ्यांचेच मी आभार मानतो. काही बेरजेच्या गणित आहे ती या निवडणुकीमध्ये मला जुळताना दिसत नव्हती. हे पण प्रामुख्याने कारण असल्या कारणाने मी हा लढा निवडणुकीमधून थोडं माघार घेतो. आता येणाऱ्या काळामध्ये 2.5 महिने घर टू घर डोर टू डोर फिरतोय आणि या गाठीभेटींमध्ये अनेक लोकांशी माझा संपर्क झालेला आहे. त्या सर्वच लोकांमध्ये त्यामध्ये माणगाव असू दे, नांदे असू दे, आकेरी, हुमरज, झारा, बांबर्डे, कांबळेची काही भाग अशा अनेक लोकांमधून मला चांगल्या प्रकारचा प्रतिसादही आला आहे. अनेक लोकांचे खूप काही अनुभव मला या ठिकाणी आले, अनेक लोकांचे आशीर्वादही मला या ठिकाणी मिळालेले आहेत. परंतु काही कारणास्तव मला या ठिकाणी ही निवडणूक लढण्यासाठी थांबावं लागतंय. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या सर्व लोकांसाठी मी जरी आज माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये थोडंसं जरी राजकारणातून अलिप्त असलो तरी काही व्यावसायिक गोष्टीवर मी लक्ष घालेन आणि ह्या सगळ्या व्यावसायिक गोष्टीवर लक्ष घालता जे काही लोकांचे प्रश्न असतील त्याच्यासाठी पण मी खंबीरपणे आजही उभा राहीन, उद्याही उभा राहीन, जेणेकरून जे सर्वसामान्य लोकांचे, गोरगरिबांचे, जनतेचे काही प्रश्न असतील ह्यापुढे मी त्याच ताकदीने सोडवण्याचे पूर्णपणे प्रयत्न करेन. आपण सर्वांनी मला या ठिकाणी आशीर्वाद दिला त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. येत्या 2 वाजता मी आज तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतोय. आपलं सर्वांचं असंच प्रेम राहू देत अशी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.